हाँ, ये मुमकिन है. लेखिका डॉक्टर तरू जिंदल. वाचक स्वर डॉक्टर अदिती कायमेक. चला शेती करूया. महात्मा गांधी यांनी म्हटलं होतं, तुमच्या कृतीचे काय परिणाम होतील ते तुम्ही सांगू शकत नाही, पण जर तुम्ही काहीच केलं नाही तर कधी काहीच परिणाम मिळणार नाहीत. माझ्या बाह्यरुग्ण विभागामुळे मला आजूबाजूच्या लोकांच्या आयुष्यात काय चाललं आहे ते जवळून पाहता आलं. माझ्याकडे येणारे बरेचसे रुग्ण हे फिकुटलेल्या कांतीचे होते. त्यांच्या ओठांच्या कडांना बारीक कापल्यासारख्या जखमा झालेल्या होत्या. याला आम्ही वैद्यकीय भाषेत अँग्युलर किलायटिस असं म्हणतो. आणि त्यांच्या जिभा सुजलेल्या, लाल झालेल्या होत्या. बरेच लोक पावलांची जळजळ होते अशी तक्रार घेऊन यायचे आणि हातापायांना मुंग्या यायच्या, ज्याला ते झुंझुनी म्हणायचे, त्याच्याही तक्रारी असायच्या. ही सगळी जीवनसत्वांच्या कमतरतेची लक्षणं होती. ही लक्षणं दिसून येतील असं काही त्यांच्या स्थानिक आहारामध्ये होतं का, याचा मी शोध घेऊ लागले. या सगळ्या लोकांच्या आहारात मुख्यतः पिष्टमय पदार्थ आणि काही प्रमाणात प्रथिनं होती. ते मुख्यतः पोळ्या, भात आणि बटाटेच खायचे. त्या त्या मोसमात मिळणाऱ्या काही भाज्या आठवड्याच्या आठवडे केल्या जायच्या. त्यांच्या आहारात पालेभाज्या आणि फळांचा जवळपास पूर्णतः अभाव होता. म्हणजेच ज्यातून सर्वात जास्त जीवनसत्व मिळतात असे पदार्थ ते खातच नव्हते. आता सगळ्यांना मी किती मल्टीव्हिटॅमिनच्या गोळ्या लिहून देणार होते? जे खेडं शेतांनी वेढलेलं होतं आणि जिथे मुख्यतः शेती हाच व्यवसाय होता, तिथे ही फळं किंवा भाज्या कशा पिकायच्या नाहीत या गोष्टीचं मला कोडच होतं. माझ्या लक्षात आलं की इथे प्रामुख्याने धान्य आणि डाळींची शेती होती. रात्री फळांची चोरी होते आणि जास्त लक्ष ठेवावं लागतं, म्हणून कोणीच फळझाडं लावायचे नाहीत. आणि ज्या शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाण्याच्या पंपाची व्यवस्था करणं परवडायचं, ते फक्त काही प्रकारच्या भाज्या लावायचे. पण या भाज्याही दूरच्या मंडईत विकायला पाठवल्या जायच्या. गावातले गरीब लोक बटाट्यासारख्या स्वस्त भाज्याच खायचे. श्रीमंत लोकांनी फळं आणि वेगवेगळ्या भाज्या विकत घ्यायच्या म्हटलं तरी सगळ्यात जवळची मंडई गाडीवर गेल्यास तासाभराच्या अंतरावर होती. शेतशिवारातल्या खडबडीत वाटेवरून गाडी चालवत तिथे इतकं दूर जाणं कोणालाच जमण्यासारखं नव्हतं. याचा परिणाम म्हणजे इथल्या लोकांचा स्थानिक आहार अजिबातच पौष्टिक नव्हता. जे शेतकरी दूरदूरच्या ठिकाणच्या लोकांकरता अन्नधान्य पुरवत होते, त्यांना स्वतःला मात्र निकृष्ट आहार घ्यावा लागत होता. हे पाहून मला फार वाईट वाटलं. शेतातली कष्टाची कामं करायला लागणारा उष्मांक त्या आहारातून त्यांना मिळत होता. त्यांची भूकही भागत होती, पण त्यांच्या शरीराचं चांगलं पोषण मात्र होत नव्हतं. हा कमी पोषणमूल्य असलेला आहार एक वेळ मोठ्या माणसांना चालून जाईल, पण ज्यांच्या मेंदूची आणि हाडांची वाढ होते आहे अशा लहान मुलांचं काय? लहान मुलांच्या कुपोषणाच्या खोलवर रुजलेल्या समस्येचं हेही एक कारण होतं. या समस्येकडे मी दुर्लक्ष करूच शकत नव्हते. स्थानिक पातळीवरच्या शेतीमध्येच काहीतरी बदल घडायला हवा होता. मी एक डॉक्टर, एक प्रसूती तज्ज्ञ होते, शेतकरी नाही. आम्ही ज्या गावात काम करत होतो तिथे अनेक वयस्कर राजपूत लोक होते, ज्यांची भरपूर जमीन नुसतीच पडून होती. त्यांच्याकडे शेतात राबायला मनुष्यबळ नसल्याने ते जमिनीत काहीच पिकवायचे नाहीत. स्वतःकडेच मालकी ठेवून फक्त फळं आणि भाज्या उगवण्यापुरती ते दुसऱ्यांना आपली जमीन कसू देतील का, असा माझ्या मनात विचार आला. हे दान करण्यासाठी त्यांना आवाहन करावं का? या शेतांमध्ये सगळ्या गावाने काम करून उगवलेल्या भाज्या सगळे वाटून घेऊ शकतील. जर सगळ्यांना मान्य असेल तर गावातल्या जास्त गरज असलेल्या गरीब कुटुंबांना जास्त हिस्सा देता येईल. एखादी आई आपल्या सर्वात अशक्त बाळाला पहिल्यांदा खाऊ घालेल तसंच. एक गाव एखाद्या मोठ्या कुटुंबासारखंच असतं ना. हमारा गाव हमारा परिवार. माझे विचार फारच आदर्शवादी होते की काय मला माहीत नाही, पण माझ्या मते तरी सामूहिक शेती हा चांगला उपाय होता. मी डॉक्टर रविकांतना माझी कल्पना सांगितली. ते म्हणाले,
प्रयत्न करून बघ, कसं होतंय पाहूया. संध्याकाळच्या आमच्या मीटिंगमध्ये मी माझी कल्पना माझ्या टीमच्या सदस्यांना सांगितली. एकजण म्हणाला, काय बोलताय तुम्ही मॅडम, कोई दानवान नाही देगा. या गावात भरपूर फूट पडलेली आहे. या कामासाठी कोणीही एकत्र येणार नाही. आप अभी अभी आई है, देखते जाइए. कदाचित तू म्हणतोयस ते खरंही असेल आणि मला माहीत नसेल. पुढं काय घडेल ते काही मला आधीच कळू शकत नाही. पण भूदान आंदोलनादरम्यान विनोबा भावेंना किती जमीन मिळाली ते तुला माहीत आहे का? 1951 साली विनोबांनी भूदान चळवळ चालू केली. चळवळीतल्या पहिल्या 7 वर्षात भारतभरातल्या जमीनदारांनी एकूण 50 लाख एकर जमीन दान केली आणि त्यावरचा आपला हक्क पूर्ण सोडला. भूधारक नसलेल्या लोकांसाठी आपली जमीन दान करा असं आवाहन करत विनोबा पायी पायी भारतभर फिरले. त्यावेळेच्या बिहारमधल्या गरव्हा इथल्या रंका या राज्याचे राजा बहादूर गिरीवर प्रसाद सिंग CBE 1911-1961 यांनी पालमाऊ भागातल्या गावातल्या लोकांना सर्वात जास्त एकर जमीन देणगी म्हणून दिली असं म्हणतात. हम विनोबा थोडी है मॅडम, वो टाईम अलग था. त्या काळी गांधीजींचा थोडा प्रभाव शिल्लक होता आणि लोकांच्या मनात देशप्रेमही होतं. आज अगर एक की टहनी दूसरे के खेत में चली जाई तो लोग एक दूसरे का सर फोड़ देते हैं. मी रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांबरोबर आणि इतर निवासी डॉक्टरांबरोबर याविषयी चर्चा करणं सुरू केलं आणि त्यातून मला समजलं की नवीन गाद्यांची खरेदी प्रक्रिया सरकारी यंत्रणेत कितीतरी वर्षांपासून अडकून पडली आहे आणि इतक्यात तरी त्याचं काही होण्याची चिन्ह नाहीत. गाद्या विकत आणण्यासाठी मी पैसे गोळा करू शकेन का असा विचार माझ्या मनात आला. माझं स्वतःचं योगदान वगळल्यास आणखी एका तरी व्यक्तीला मी देणगी देण्याकरता पटवू शकेन का याबद्दल मी साशंक होते. पण माझी कल्पना अंमलात आणायचा प्रयत्न करायचाच असं मी ठरवलं आणि माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना एक ईमेल लिहिला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यातले खूप जण देणगी द्यायला पुढे आले आणि आठवड्याभरात आमच्याकडे 35,000 रुपये जमले. त्यातून आम्ही चांगल्या दर्जाच्या 9 गाद्या बनवून घेतल्या. अखेरीस त्या बायकांचं कुडकुडणं थांबलेलं पाहून मला बरं वाटलं. हा किस्सा ऐकल्यानंतर माझ्या टीमच्या सदस्यांना माझं बोलणं पटलेलं दिसू लागलं. ठीक आहे मॅडम, प्रयत्न करून बघू. कूल, थँक्स. चलो करके तो देखते हैं, नहीं होगा तो आयडिया छोड़ देंगे. दुसऱ्या दिवशी मी टीमच्या काही सदस्यांबरोबर शेतात फेरफटका मारत होते तेव्हा मला एक म्हातारा राजपूत मनुष्य शेतात नांगरणी करताना दिसला. आमच्यापाशी येऊन तो म्हणाला, नमस्ते मॅडम, तुम्ही मुंबईहून आला आहात असं ऐकलं, खरं आहे का? हो, मी मुंबईची आहे, मी म्हणाले. तुम्हाला आमचं गाव कसं वाटलं? छान आहे, मला आवडतं इथे राहायला. पण मला एका गोष्टीची जरा काळजी वाटते. इथल्या बऱ्याचशा लोकांच्या आहारात जीवनसत्वांची कमतरता आहे आणि त्यामुळे त्यांना विविध प्रकारचे त्रास होत आहेत. फळं आणि भाजीपाला कमी खाल्ल्यामुळे असं होतं आहे. मी काही सतत जीवनसत्वांच्या गोळ्या लिहून देऊ शकत नाही. काहीतरी दुसरा उपाय शोधायला हवा. हो मॅडम, खरं आहे. साधी केळी आणायची तरी आम्हाला खूप लांब जावं लागतं. त्यामुळे इथे जे काही मिळतं तेच आम्ही खातो. मी ती संधी साधून म्हणाले, तुम्ही सगळेजण एकत्र येऊन फळं भाज्या इथंच का नाही पिकवत आणि तुमच्यामध्ये वाटून घेत? सामूहिक शेतीसारखं काहीतरी करता येईल. प्रत्येकाला त्यातला वाटा मिळेल. कोणत्याही प्रकारची मदत करायला आम्ही तयार आहोत. बियाणं, खतं वगैरे कशाही करता मदत करू शकतो. अडचण फक्त जमिनीची आहे. मॅडम, कल्पना तर चांगली आहे, ते म्हणाले. मग एकदम म्हणाले, मॅडम ऐसा कीजिए, मेरी ज़मीन ले लीजिए, मी तुम्हाला 4 कट्ठा देईन. कट्ठा म्हणजे साधारण 1361 चौरस फूट. काय सांगता? मी उद्गारले.
पहिल्याच प्रयत्नात असं यश मिळेल अशी मला अपेक्षाच नव्हती. धन्यवाद. कोणीतरी गावाचा विचार करतंय हे पाहून मला फार आनंद झाला. मी नकळतपणे आनंदाने चित्कारले. माझ्या टीमच्या सदस्यांनी त्यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या. मॅडम, तुम्ही इतक्या लांबून आमच्या गावात सेवा करायला आला आहात, तो हमारी भी कुछ ड्यूटी बनती है. ही बातमी गावात पसरली आणि काही दिवसातच 6 लोक आपली जमीन द्यायला पुढे आले. एकूण 20 कट्ठा म्हणजे साधारण अर्धा एकर जमीन मिळाली. आमच्या टीममधले काही जण अजूनही साशंक होते. मॅडम, त्यांचा हेतू चांगला नाही आहे. त्यांना फक्त फुकटात त्यांची जमीन नांगरून हवी आहे. मी म्हणाले, बघूया काय होतंय ते. इतकं नकारात्मक नको राहायला आपण. बाकी काहीच नाही तर या निमित्ताने गावकऱ्यांसोबत मिसळायची संधी तरी आपल्याला मिळेल. माझ्या टीममध्ये सगळे तरुण लोक होते. त्यांच्याकडेच भरपूर ऊर्जा होती, पण ती तितकी वापरली जात नव्हती. आता मी त्यांना या कामात गुंतवून ठेवू शकेन या विचाराने मला आनंद झाला. आम्ही बॅनर्स बनवले आणि घरोघरी जाऊन सामूहिक शेतीची संकल्पना लोकांना सांगू लागलो. ठराविक दिवशी ठरलेल्या वेळी त्यात सहभागी होण्यासाठी त्यांना आमंत्रित करू लागलो. सामूहिक कृषी से उपजाए फल, पाए कुपोषण मुक्त कल. पालक मेथी मूली भी है जरूरी. ठरलेल्या दिवशी 50 गावकरी त्या जमिनीच्या तुकड्यावर जमले. त्यातले बरेचसे जण हे कुतूहल म्हणून गोळा झाले होते हे मला माहीत होतं. पण कोणी कोणत्याही हेतूने का असेना आलं होतं हे पाहून मला बरं वाटलं. आम्ही सगळ्यांनी कुदळी उचलल्या आणि पुढच्या तासाभरात ती जमीन नांगरून टाकली. त्यानंतरच्या काही दिवसांनी आम्ही त्यात पहिली भाजी म्हणून पालक लावला. सामूहिक शेतीची सुरुवात तरी चांगली झाली होती हे सगळ्यांनाच अनपेक्षित होतं. चांगली सुरुवात तर झाली, पण हे पुढेही तसंच टिकेल का? मनात शंका आली खरी, पण मला फार आशा होती. हे गाव फारच अस्वच्छ होतं आणि त्याला स्वच्छ बनवणं माझ्या मते फारच गरजेचं होतं आणि ते अग्रक्रमाने करायला हवं होतं. मला मोतीहारी जिल्हा रुग्णालयातला माझा जुना मित्र आठवला, झाडू. गावात स्वच्छता करण्यासाठी आपण श्रमदान सुरू करूया, असं मी माझ्या टीमला सुचवलं. सर्वांनी लगेचच सहमती दर्शवली. माझी टीम तरुण अननुभवी लोकांची असली तरी सगळ्यांमध्ये प्रचंड उत्साह होता. त्यांनी गावात सगळीकडे बॅनर्स चिकटवले. 1 घंटा श्रमदान, बनाए मसाढी महान. स्वच्छ मसाढी, स्वस्त मसाढी. एका रविवारी आम्ही झाडू घेऊन गावाच्या कानाकोपऱ्यात धाड घातली. आम्ही लोकांच्या घरांसमोर आणि गल्ल्यांमध्ये झाडत असताना लोक दारात येऊन बघत होते. काहींना ते पाहून अपराधी वाटलं आणि तेही येऊन सामील झाले. बाकीचे मात्र फक्त पाहत होते. एका गावकऱ्याने मला विचारलं, मॅडम, तुम्ही हे सगळं का करताय? कारण मी ज्या गावात राहते तिथं खूप घाण आहे हे मला दिसतंय. म्हणूनच ती घाण साफ करणं माझं काम आहे. याच गावातल्या दुसऱ्या कोपऱ्यातल्या कचऱ्याच्या ढिगात जे डास पैदा होतात ते मला चावताना मागचा पुढचा विचार करणार नाही आहेत. म्हणूनच फक्त माझ्या घराच्या आसपासचा परिसर नाही तर सगळंच्या सगळं गाव स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे. ही आपली सगळ्यांची एकत्रित जबाबदारी आहे. त्यांनी मान डोलावली. मी झाडत राहिले. ही संभाषणं महत्त्वाची होती. असे आणखी प्रश्न लोकांकडून यावेत अशी माझी इच्छा होती. त्यानंतर आम्ही मुसहर टोळीत गेलो आणि त्यांच्या झोपड्यांसमोरच्या गल्ल्या झाडल्या. आम्ही झाडत असताना काही जण नाश्ता करत होते. त्यांच्याकडे फक्त भात आणि मीठ खायला होतं हे पाहून मला फार वाईट वाटलं. एका घरात आदल्याच रात्री एक बाळ जन्मलंय असं मला कोणीतरी सांगितलं. म्हणून मी त्या झोपडीत जाऊन तिथल्या सासूशी बोलायला लागले. तिनेच प्रसूती केली होती असं मला कळलं. इथे हे लोक घरच्या घरी प्रसूती कशी हाताळतात याबद्दल मला फार कुतूहल होतं. म्हणून मी बरेच प्रश्न विचारून समजून घेतलं सगळं. ती बाई अगदी आपुलकीने वागत होती. तिने माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली. शेवटी तिने विचारलं, मॅडम, मी तुम्हाला एक विचारू? हो हो.
तुमचं लग्न झालं आहे? हो का? मग तुम्ही सिंदूर का नाही लावत? तिनं निरागसपणे विचारलं. ओ, माफ करा, असंच उगाच, मला सवय नाही. लगाना चाहिए, शादीशुदा को लगाना ही है. ती आता ठामपणे म्हणाली. अच्छा, आप ही लगा दीजिए. तिच्याशी काहीतरी बंध जोडता यावा म्हणून मी म्हणाले. ती उत्साहाने आत गेली आणि मोहरीच्या तेलाची बाटली आणि एका पुडीत भडक केशरी सिंदूर घेऊन आली. माझ्या भांगात तिने थोडं तेल लावलं आणि मग सिंदूरची लांब लचक रेष ओढली. अब आप सही लग रही है, ती आनंदून म्हणाली. तिने मला आता त्यांच्यात सामावून घेतलं होतं. त्या कृतीने मला आतून खूप छान वाटलं. मी हेलावले. भांगात सिंदूर आणि हातात झाडू घेऊन मी आनंदाने झोपडीबाहेर आले. 25 वर्षांचा एक तरुण रजपूत मनुष्य सकाळपासून आमच्या आसपास फिरत आमचं निरीक्षण करत होता. सामूहिक शेतीच्या वेळीसुद्धा तो उपस्थित होता आणि आता स्वच्छ मसाढीसाठी सुद्धा आला होता. आमच्या कामाने तो प्रभावित झाला होता की त्याला आमच्या कृतीने राग आला होता हे मला कळत नव्हतं. जेव्हा मी आरोग्य केंद्रामध्ये परतले तेव्हा अखेरीस तो मला म्हणाला, मॅडम, मी इथं 25 वर्षांपासून राहतोय, पण आज पहिल्यांदा मी मुसहर टोळीच्या वस्तीत पाऊल टाकलं. मला हे सांगायलाही लाज वाटतेय. हे लोक माझ्याच गावात राहणारे आहेत, पण ते इतक्या बिकट परिस्थितीत राहतात हे मला कधीच माहीत नव्हतं. जिस तरह आपने उनसे बात की, जिस तरह आपने उनको गले लगाया, ये हमने पहली बार देखा है. सच मैडम, हम बहुत प्रभावित हुए हैं. तो मनापासून बोलत होता. जणू त्याच्या मनाचा तळच खरोखर ढवळून निघाला होता. मला समजू शकतंय. तुम्ही आलात, मला फार आनंद झाला. आमच्या बाजूने उभं राहिल्याबद्दल धन्यवाद. आते रहना. नंतर मला माझ्या टीमकडून कळलं की तिथल्या नेहरू युवा केंद्रातली सगळी क्रीडाविषयक कामं तो तिथे कोणत्याही पदावर नियुक्त नसूनही एकटा सांभाळायचा. लवकरच तो आमच्यात सामील झाला आणि आमच्या समाज विकास अभियानाचे उपक्रम हाताळू लागला. या ठिकाणी केवळ आरोग्यसेवा पुरवणं पुरेसं नव्हतं, तिथे इतरही अनेक समस्या होत्या. त्यामुळे तिथल्या स्थानिक समस्या सोडवण्याकरता आरोग्य केंद्राच्या बरोबरीने त्याने CDI कम्युनिटी डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह म्हणजे समाज विकास अभियान सुरू केलं. स्थानिक पातळीवर शेती, प्राथमिक शिक्षण आणि रोजगारासाठी प्रशिक्षण अशा बाबींवर आम्ही लक्ष केंद्रित करायचं ठरवलं. धन्यवाद.